सुरू करतोय. सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण थांबूयात. प्रसादजी करूया का आता? प्रसादजी हो सर करू शकतो. करूया चालू. एकच मिनिट करतो सर. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित या अतिशय महत्वपूर्ण मीटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव आमदार दत्तात्रय सावंत सर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे खजिनदार आणि पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कल्याण बर्डे, नंतर गरजे आणि सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सन्माननीय कल्याण बर्डे सरांना विनंती करतो की सर कृपया आपण आजच्या या मीटिंग साठी प्रास्ताविक करावं. सन्माननीय कल्याण बर्डे सर. नमस्कार. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, 27 फेब्रुवारी ला एक हायकोर्टाने जजमेंट दिलं. त्या जजमेंट नंतर विविध जिल्ह्यांमध्ये विविध संघटना असतील, वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या. परंतु एक वाईट वाटलं थोडस की बरेच आपले बांधव ते काय जजमेंट आहे, काय आदेश आहे, काय काय वाचायचं नाही. कुणीतरी काहीतरी सांगितलं की त्याचं काय करायचं
ह्याचं काय करायचं असं आपण करत बसतो. तर आपण सर्वजण सुशिक्षित आहोत, ज्ञानी आहोत, आपण थोडासा अभ्यास करणं अपेक्षित होतं, परंतु तसं बऱ्यापैकी दिसत नाही. मग त्या 27 फेब्रुवारीच्या आदेशानंतर मग त्याच्यामध्ये त्याने वेगवेगळे क्लॉज टाकलेले. शाळा 100% अनुदानावर, तिथं तुकडीवर असलेला, विना अनुदान असलेला, टप्प्यावर असलेला, शाळा नवीन आहे परंतु टप्प्यावर होती, त्याची नियुक्ती अगोदरची होती. परत शेवटी एका क्लॉज मध्ये आलं की त्याची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी. असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आले. आणि याच्यानंतर पुन्हा प्रत्येकाचा संभ्रम चालू झाला की आपण 1 मिनिट, त्याचा संभ्रम चालू झाला की ही माहिती आपण द्यायची का, नाही द्यायची का, का द्यायची, असे उलट सुलट चर्चा झाल्या. मग त्याचबरोबर मग महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव, पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रयजी सावंत सर असतील, अमरावती विभागाचे माजी आमदार श्रीकांत भाऊ असतील, यांच्याशी आमची सलग चर्चा झाली. परंतु बऱ्याच जणांनी फोन करणे किंवा वकिलाशी फोनवर बोललो, हे केलं, ह्याच्यापेक्षा सावंत सर असतील, श्रीकांत भाऊ असतील, यांनी प्रथम पहिल्यांदा शिक्षण आयुक्ताशी चर्चा केली. पुन्हा मंत्रालयात जाऊन थोडस त्याचं अपडेट घेतलं आणि त्याच्यानंतर पाकले वकिलांशी 1 तासभर तरी, 1.5 तास त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने ही माहिती आपण द्यावी का, द्यायची तर कशी द्यायची, कधी द्यायची, कुठे द्यायची, का द्यायची, या सर्व गोष्टीचा ओहापोहा आपल्या पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रयजी सावंत सर आपल्या बरोबर करणार आहेत. तरी सर्व सहकारी बंधूंना विनंती आहे की आपली काही शंका असेल, जेव्हा सरांचं बोलणं झाल्यानंतर मला वाटतं कोणाला शंका येण्याची आवश्यकता नाही किंवा गरज पण पडणार नाही. तरी पण काय असेल तर त्याने पुन्हा आपण शंका करूया. तर या 27 फेब्रुवारीच्या ज्या जजमेंटच्या अनुषंगाने आपण जे आपल्या पेन्शन संदर्भातली माहिती द्यायची आहे, कशी द्यायची आहे, कुठे द्यायची आहे, कधी द्यायची आहे, द्यायची का, नाही द्यायची का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला माननीय आमदार साहेब देतील. तर प्रथमतः पुन्हा एकदा मी या मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनींचं स्वागत करतो. आणि प्रसाद जी डायरेक्ट सरांना बोलू देत आता, म्हणजे पुन्हा तर माननीय आमदार सावंत सरांना मी विनंती करतो की आपण या 27 फेब्रुवारीच्या ERच्या संदर्भात, पेन्शनच्या संदर्भात जे काही अपडेट आहे ते तुम्ही करावं असे मी सर्वांच्या वतीने आपणाला विनंती करतो. आणि आपण हे जे जिल्हा परिषदला जे प्रस्ताव द्यायचे आहेत, कसे द्यायचे, याविषयी मार्गदर्शन करावं अशी मी सर्वांच्या वतीने आपणाला विनंती करतो. नमस्कार कल्याणराव, आपण प्रास्ताविकामध्ये सांगितलं त्या पद्धतीने प्रसादजींनी खरं तर फार कमी वेळेमध्ये ही सगळी व्यवस्था आपल्या सगळ्या बांधवांच्यासाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रसादजींचं धन्यवाद मानतो. नुसता पुणे जिल्हाच यामध्ये सामील होत नाही, तर आपल्याशी रिलेटेड असणारे सर्वदूर बांधव याच्यामध्ये सामील झाले आहेत. त्यांचं आपण सर्वांचं स्वागतही केलं आहे. मीही सर्वांचा सहकारी या नात्यानं परत एक वेळ स्वागत करतो. आणि जो परवा 27 फेब्रुवारी 2025ला मुंबई हायकोर्टानं जे सांगितलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे हा सर्वांच्या समोरचा क्वेश्चन होता. त्या क्वेश्चनला उत्तर घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण काही माहिती घेतली. ती माहिती आपल्या समोर मी मांडणार आहे. निर्णय प्रत्येकानं स्वतः करायचा आहे, परंतु वस्तुस्थिती आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवणार आहे. बंधूंनो, फार वेळ तुमची घेणार नाही, परंतु मी जे काय सांगतोय ते जर तुम्ही एक 4-5 मिनिट जर शांत ऐकून घेतलं, लक्ष देऊन ऐकलं, तर तुमच्या समोर प्रश्न राहणार नाही. बांधवांनो, साधारणपणे 2013 साली आपल्या राज्यामध्ये
DCPSचा अंमल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला होता आणि त्यामध्ये आपणालाही बिलच स्वीकारायचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता वेतनाची. म्हणून आपण त्या ठिकाणी आपली बिलं घेतली पाहिजेत. आपणाला GPF जे अकाउंट चालू आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. त्या भूमिकेनं आपण सर्व दूर म्हणजे विदर्भातील मंडळी नागपूर खंडपीठामध्ये गेली होती, मराठवाड्यातील मंडळी औरंगाबाद खंडपीठामध्ये गेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा बांधव या DCPSला चॅलेंज म्हणून किंवा GPF आम्हाला चालू राहिलं पाहिजे आणि वेतन बिल आमचं स्वीकारलं पाहिजे या भूमिकेसाठी आपण कोर्टामध्ये गेलो. कोर्टाचा निर्णय सुद्धा अंतरिम आदेश हा आपणाला तात्काळ मार्च 2014 मध्ये, मला वाटतं 3 मार्च 2014ला आपला तो आदेश झाला आणि आपली GPFचे अकाउंट कंटिन्यू ठेवण्यासाठी सूचित केलं गेलं. वेतन बिल तात्काळ स्वीकारण्याचे आदेश झाले आणि आपणाला जो महत्वाचा प्रश्न वेतन बिल स्वीकारणे आणि GPFचा होता तो सुटला. आपण सायलेंट झालो आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये ती केस अंतरिम आदेशाने अंतिम आदेशाकडे पुढं मार्गस्थ झाली. बंधूंनो, मोठ्या संख्येनं केसेस दाखल झाल्या आहेत. त्यामधल्या 2 महत्वाच्या पिटिशन होत्या. 2345/2014 आणि 2346/2014. म्हणजे ह्या 2 केसेस मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पुढे आलत्या. ही केस पुढे 2016 पर्यंत कंटिन्यू त्याच्यावर आर्ग्युमेंट होत राहिली. 2016 साली 2346 ही रिट पिटिशन दिलीप कुमार देशमुख यांच्या केसला अटॅच झाली. दिलीप कुमार देशमुख यांच्या केसला अटॅच झालेली ही 2346 ही केस लार्जर बेंच समोर आली. लार्जर बेंचचा सुद्धा निर्णय 30 एप्रिल 2019ला बांधवानो निगेटिव्ह झाला. कल्याणराव ऐका येतंय ना? येतंय ऐकायला येत. तर 30 एप्रिल 2019ला हा निर्णय लार्जर बेंचचा आपल्या बाबतीमधला निगेटिव्ह झाला की निगेटिव्ह होत असताना त्यांनी 2 गोष्टी क्लिअर केल्या की 1 नोव्हेंबर 2005 ही शासनानं दिलेली कट ऑफ डेट आणि त्या डेटला 100% अनुदान ज्या शाळेला नाही त्या शाळा सगळ्या याच्यामधून बाजूला काढल्या आणि त्यांना DCPS अकाउंट आहे म्हणून त्यांनी सूचित केलं. आपणाला ते मान्यच नव्हतं. त्याच्यामुळं आपण त्याला चॅलेंज केलं आणि चॅलेंज केलेलं सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झाल्यानंतर ही आपली असणारी चॅलेंज झालेली केस ही सप्टेंबर 2022ला महल्ले सर हे त्या सरांचा प्रचंड मोठा काळाचा लढा आहे नागपूर खंडपीठामधला की त्यांच्या विरोधात गेली म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्या केसला आपली ही 2346 ही रिट पिटिशन अटॅच झाली. ती आजपर्यंत सुरूच आहे. तिच्या तारखा पडताय. आता 2345 ही रिट पिटिशन कुठे गेली? 2 ॲट ए टाइम एका दिवशी सबमिट झालेल्या केस होत्या. 2345 ही केस पिटिशन लार्जर बेंचला अटॅच झाली नव्हती, ती बाजूला राहिली होती. ती रिट पिटिशन 2021 सालापासून पुढे हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट पाकळे साहेबांनी पुढे आणली. तिच्यावरती चर्चा, सुनावणी, आर्ग्युमेंट पाकळे साहेबांनी केलं आणि हायकोर्टाला सांगितलं की आमचं लार्जर बेंचकडं काही म्हणणं राहिलं आहे, काही मांडता आलं नाही आणि ते म्हणणं आमचं या ठिकाणी मांडलं जात आहे आणि त्या पद्धतीने ते म्हणणं मांडलं गेलंय. त्याला तारीख निर्णयाची आली ती 27 फेब्रुवारी 2025 आणि ह्या तारखेला हा साधारण 116 पानाचा निर्णय हायकोर्टानं दिला. बांधवांनो, हा निर्णय दिल्यानंतर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये याच्यावरती प्रत्येकाने तो निर्णय पाहिला आहे.
वाचला आहे, समजून घेतला आहे, परंतु समजून घेणे ही इतकी सहज आणि छोटी बाब त्याच्यामध्ये नव्हती. कारण तोच तो विषय, तीच ती भाषा, तेच ती वाक्य, तोच तो निर्णय आणि तीच ती भूमिका या 116 पानामध्ये कंप्लीट या ठिकाणी पुन्हा पुन्हा यशवंत पुन्हा ही मांडली गेलेली होती. त्याच्यामधून नेमका इप्सित अर्थ हा काढला जात नव्हता, निघत नव्हता. परंतु बंधूंनो, याच्यामधला हा संभ्रम कुठतरी संपला पाहिजे. आणि नेमकं आपल्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात केस असताना हायकोर्टातला हा विषय आपल्याशी रिलेटेड कसा आहे, किती आहे, हे पाहणं अत्यंत महत्वाचं वाटलं मला. म्हणून बंधूंनो, शेवटी ज्यांनी ही केस लढली आहे त्यांच्याकडे जाऊन चर्चा केली आणि त्यांच्याकडूनही माहिती घेतली. ॲडव्होकेट पाकळे साहेबांनी क्लिअर सांगितलं की ही केस आणि हा 27 फेब्रुवारी 2025चा झालेला जो आदेश आहे, हा आदेश आपणाला सर्वोच्च न्यायालयामधल्या निर्णयाला ग्राउंड बनवून देणारा आहे. आता ग्राउंड बनवून देणारा निर्णय आहे म्हणजे याच्यामधून आपल्याला पेन्शन मिळते किंवा हायकोर्टाचे तसे आदेश आहेत, ते कोणाला आहेत, ते काय करणार आहेत, याच्या जेवढा खोलात आपण जातो त्यावेळेला आपल्या लक्षात सर्वांच्या येईल इतकं ते स्पष्ट आहे. कारण त्याचा संक्षिप्त अर्थ काढला आहे आणि तो संक्षिप्त अर्थ असा आहे की बंधूंनो, सर्वोच्च न्यायालयात केस संबंधित विषयानुरूप चालू असताना हायकोर्टात याच्यावर आर्ग्युमेंट होणे आणि आदेश होणे हे दोन्ही गोष्टी तशा खरं तर कोर्टात धडसाचं म्हणता येत नाही, पण त्या नक्की पुढल्या घडल्या आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय, मिळालंय किंवा मिळू शकतंय याच्या मात्र खोलात गेल्यावर त्यात मात्र काही दिसत नाही. कारण याच्यामध्ये स्पष्टपणानं उपसंचालकांना त्यांनी आदेशित केलंय. आता काय आदेशित केलंय, काय विषय आहे नेमका, तर बंधूंनो, दिलीप कुमार देशमुख यांच्या केसला अटॅच झालेल्या आपल्या सगळ्या पिटिशन याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत लार्जर बेंचचा निर्णय पाळावा असं म्हटलंय. लार्जर बेंचचा निर्णय पाळावा म्हणजे लार्जर बेंचचा निर्णय काय आहे, तर यांना 100% अनुदानित नसल्यामुळे पेन्शन देता येणार जुनी नाही असा लार्जर बेंचचा निर्णय आहे. तो त्यामध्ये पाळावा असा आदेश आहे. दुसरा त्याच्यामध्ये एक इन्क्लूड केलंय की निलेश गुरव नागपूर खंडपीठामध्ये 2021ला यांचा निर्णय झालाय. ते 100% अनुदानित शाळेमधील अर्धवेळ कर्मचारी होते. ते पूर्णवेळ 2005 नंतर झाले, तरीही नागपूर खंडपीठाने त्यांना OPS ओल्ड पेन्शन योजना दिली पाहिजे असं नागपूर खंडपीठाने सांगितलं. मग त्याच्यावरती काय झालं, त्यांना मिळाली का ती पेन्शन, तर बंधूंनो, ती पेन्शन द्यायला सांगितलेली असताना सरकारने ती दिली नाही. उलट ती केस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केली. म्हणजे नीट लक्षात घ्या की आपल्या बाबतीमध्ये लार्जर बेंचनं आपल्या विरोधात निर्णय दिला आणि 100% अनुदानित नाहीत म्हणून यांना OPS देता येणार नाही म्हटलं, म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो. आता सरकारला नागपूर खंडपीठानं निलेश गुरव प्रकरणात अर्धवेळ कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये सांगितलं की यांना OPS द्या, तर सरकारनं ते देण्याऐवजी चॅलेंज केलं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात. आणि ह्या दोन्ही निर्णयाचा 2019च्या लार्जर बेंचचा, 2021च्या निलेश गुरव प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या महल्ले सरांच्या केसला आपण अटॅच असल्यामुळे तिथं त्या तारखा चालू आहेत. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे त्याच दिवशी याच्यावरती पुढली कार्यवाही होणार आहे. आता याच्यामध्ये मग हे काय करणार, आपले प्रस्ताव कुणाला द्यायला सांगितले, असं काय वैयक्तिक कुणाला काय म्हणजे असं कोर्टाच्या बिलीपनं सांगितलंय किंवा महाराष्ट्र राज्य सरकारला पार्टी केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारनं आपल्याला कोणी वेतन पथक अधीक्षक असतील, शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील, या कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय, तर असं काहीच झालं नाही.
कोर्टानं आदेशित केलं उपसंचालकांना की हे प्रस्ताव तपासा. आता प्रस्ताव तपासून काय करा म्हणून सांगितलंय त्यांनी. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं बंधूंनो 2021 सालापासून पुढच्या या साधारण 3-4 वर्षामध्ये आपल्या राज्यातल्या 100% अनुदानित शाळेतील विनाअनुदानित तुकड्या ज्या अनुदानावरती 5 नंतर आल्या त्या तुकड्यांच्या बाबतीत ॲडव्होकेट आंबेडकर यांनी फार चांगल्या पद्धतीने केस लढली आणि ती लढून केस त्यांनी जिंकली सुद्धा. ती केस जिंकलेली असताना काय त्यात नमूद होतं, 4 आठवड्यामध्ये त्यांची कागदपत्र तपासा आणि त्यांना जुनी पेन्शन योजना द्या. सरकारनं काय केलं तर बांधवांनो, त्यांना कागदपत्र तपासून पेन्शन देण्याऐवजी साधारण 9 निर्णय झाले आहेत, त्यापेक्षाही जादा असतील. हे सगळे निर्णय सर्वोच्च न्यायालयात पेन्शन देण्याऐवजी चॅलेंज केले आहेत. नीट लक्षात घ्या, उपसंचालक हे आपणाला जे कागदपत्र तपासणार ती लार्जर बेंचच्या निर्णयाला अनुसरून तपासणार. काय लार्जर बेंचचा निर्णय आहे तर ह्यांना पेन्शन देता येणार नाही. म्हणजे लार्जर बेंचनं स्पष्टपणानं सांगितलंय, म्हणूनच आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय. आणि आता हायकोर्टानं काय सांगितलंय की लार्जर बेंचचा निर्णय म्हणजे दिलीप कुमार देशमुख यांची केस आणि निलेश गुरव यांचा 2021 सालची खंडपीठाची केस, या दोन्ही केसला अनुसरून सर्वोच्च न्यायालयातला जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हा निर्णय पाळावा. म्हणजे कोणता? लार्जर बेंचचा निर्णय पाळावा. लार्जर बेंचचा निर्णय पाळावा म्हणजे काय? पेन्शन देता येणार नाही हे पाळावा, असा त्याचा अर्थ स्पष्ट आहे. बंधूंनो, आपणाला कोणत्याच कार्यालयाकडे कोणतीच कागदपत्रे देऊन पेन्शन देण्याचा राईट नाही त्यांना की ज्यांच्याकडे आपण कागद देणार. पॉलिसी ही सरकार करू शकते आणि सरकारनेच हे सगळं चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळं सर्व देशातलं ज्यावेळेला शासन व्यवस्था निर्णय करत नाही, न्याय देत नाही, त्यावेळेला न्याय व्यवस्था समांतर त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेते आणि ती भूमिका न्यायालयाने घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण आहोत. म्हणून माझी आपणाला स्पष्टपणानं विनंती आहे, आव्हानीय आहे, निवेदनीय आहे. परंतु आपण बुद्धिवादी सगळे आहात, आपण शिक्षक आहात. त्या निर्णयाची संक्षिप्त त्या निर्णयाचा जो अर्थ आहे तो स्पष्टपणानं दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव या दोन्ही केस जी सर्वोच्च न्यायालयात आहेत त्या सर्वोच्च न्यायालयातल्या केसचा आधार घ्यायला किंवा ते पाळायला उपसंचालकांना सांगितलं असल्यामुळे आपलं हे जे सध्या जे चालू आहे हे सगळं म्हणजे ताप स्वतःला करून घेणारं, व्याप वाढवणारं आणि याच्यावरती चर्चा करणारं घडत आहे. खरं तर याच्यातून या स्तरावरती लेवलवरती काहीच म्हणजे अर्थही नाही आणि संधी पण नाही. आपणाला फक्त संधी सध्या बंधूंनो आणि भगिनींनो एकच आहे, ती सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे. तिच्या तारखा पडायच्या साधारण 7-8 महिन्यात ह्या पडल्या नाहीत. त्या न पडण्याची काही कारणं आपणही पाहिली आहेत, सर्वांना माहिती आहेत त्याच्या फलामध्ये आणि फार तुमचा वेळ न घेता जात नाही. पण तुम्हाला इतकं सांगतो की ही तारीख आता पडण्याची लास्ट वेळ आली आहे. कारण केसच सध्या 100% सध्या ती लास्ट हिअरिंगसाठी पेंडिंग आहे. शेवटचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी पेंडिंग आहे. पाठीमागच्या 2-3 वेळेला सुद्धा कोर्टानं स्पष्टपणाने सरकारला त्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलं आणि तुम्ही करणार नसेल तर आम्ही आमचं सांगतो म्हणून सुद्धा कोर्टानं खडसावलं, सुनावलं सुद्धा आहे. त्यामुळं आपली केस तिथं ताकदीनं लढणं, तिथं ताकद लावणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती ताकद लावण्याचं काम जोरदारपणानं सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. 100% बंधूंनो, महल्ले सर आणि महल्ले सरांना सोबत असणारे सगळे बंधू भगिनी त्याच्यामुळं ताकद लागलेली आहे. आम्ही सुद्धा, मी स्वतः दत्तात्रय सावंत, श्रीकांतजी देशपांडे, दाराडे साहेब आणि बाळारामजी पाटील साहेब
आम्ही चौघांनी मिळून सुद्धा यामध्ये जी व्यवस्था तिथं उभी करणं अपेक्षित आहे ती व्यवस्था उभी करण्यासाठी जी प्रणाली त्या ठिकाणी मांडली आहे, पाठलाग सुरू आहे. त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला इतकी राहील की आपला विषय हा सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयामधून निर्णय होणार आहे. या स्तरावरती सध्या कागदपत्र आपण दिली आणि नाही दिली तरी ती समान आहेत असं माझं मत आहे. परंतु आपण जर कागदपत्र देणार असाल तर द्यायला हरकत नाही. आपली कागदपत्र दिल्यावरती त्यात नमूद केलं आहे स्पष्टपणानं की जी मी तुम्हाला 2 ओळीमध्ये जे आहे ते वाचून दाखवतो. काय म्हटलंय बघा, निर्णय म्हणून काय म्हटलंय त्याच्यामध्ये, सर्व याचिकाकर्त्यांचे प्रस्ताव संबंधित उपसंचालक यांच्याकडे पाठवले जातील. शाळा व्यवस्थापनाने 45 दिवसात प्रस्ताव सादर करावेत. उपसंचालकाने 30 सप्टेंबर 25 पर्यंत प्रस्तावाची छाननी करून निर्णय द्यावे. निवृत्त कर्मचाऱ्याला प्राधान्य, त्यानंतर निवृत्ती जवळ आल्याचे प्रस्ताव तपासले जातील. ओपीएस नाकारल्यास कारणे स्पष्ट करावीत. सर्व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठवावेत. का तर जेणेकरून नवीन खटले टाळता येतील. नवीन खटले टाळता येतील, नवीन खटले होऊ नये म्हणून हायकोर्टाने सगळ्यांचे प्रस्ताव द्यावेत असं शेवटच्या वाक्यात म्हटलं आहे. त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा त्या निर्णयाची सुद्धा त्यांनी भूमिका मांडली बघा. देशमुख आणि गुरव प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत उपसंचालकांनी पूर्ण खंडपीठाचा निर्णय म्हणजेच दिलीप कुमार देशमुख आणि गुरव प्रकरणातील निर्णय पाळावा. म्हणजे उपसंचालकांना काय सांगितलंय तर दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव यांच्या प्रकरणातील निर्णय पाळावा म्हटलंय. दिलीप कुमार देशमुख यांचा निर्णय म्हणजे लार्जर बेंचचा निर्णय पाळायला सांगितलाय. गुरवचा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज सरकारने केलेली याचिका ती पाळावी म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वोच्च, त्यात पुढे म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचे पालन करावे. म्हणजे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा होईल त्याच्या निर्णयाचं पालन नंतर करावे. तोपर्यंत लार्जर बेंच आणि निलेश गुरव या प्रकरणाचा तुम्ही निर्णय पाळावा, आदेश पाळावा अशा पद्धतीने स्पष्टपणाने या म्हणजे 27 फेब्रुवारीच्या निर्णयात सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आव्हान स्पष्टपणानं आहे की यात काय म्हटलंय हे तुम्ही बघणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर आपण ते लावून सुद्धा घेणं गरजेचं आहे. दत्तात्रय सावंतनं काय सांगितलं हे महत्वाचं मानू नका. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये स्वतः बुद्धिवादी असल्याने स्वतः त्याच्यामध्ये अभ्यासूपणाने ते चेक करावं आणि पुढे जावं इतकंच मी आपणाला विनंती करतो. आणि माझी विनंती आता प्रसादजी आपणाला आणि कल्याणराव यांना आहे की एका व्यक्तीला कोणाला काय जर म्हणणं मांडायचं असेल तर ते म्हणणं मांडू द्या. त्यांच्या म्हणण्यावरती मी वैयक्तिक त्यांना उत्तर देतो आणि ती कंटिन्यू जोपर्यंत ते प्रश्न विचारतायत तोपर्यंत उत्तर देतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मनातले प्रश्न विचारू द्या. धन्यवाद. सर्वांचे माईक चालू केलेले आहेत. कृपया एक जण ज्याला बोलायचं आहे त्याने हँड राईज करून तेवढंच, फक्त सर्वांनी एका वेळेस बोलू नका एवढीच विनंती. सर नमस्कार, मी कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्यामधून बोलतोय सर. हा बोला.